स्वातंत्र्य न राखणाऱ्या मोदीचं करायचं काय? दैनिक वृत्तपत्रामध्ये असेल, सोशल मीडियावरती असेल, त्या ठिकाणी बातम्या झळकायला लागलेल्या आहे। बाउंड्रीवरती काश्मीर सारख्या ठिकाणी ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी हल्ला करून आमच्या देशाचे जवान त्या ठिकाणी शहीद व्हायला लागलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये या देशाला आम्ही अशा पद्धतीनं स्वातंत्र्य मिळवून देणार, या देशाला सुजलाम सुफलाम करणार, अशा फुकटच्या वल्गना करणाऱ्या या देशाच्या पंतप्रधानांनी डोळे झाकून बसण्याचं काम चालू केलेलं आहे। काय ह्या देशाचे पंतप्रधान देशाची सुरक्षा न ठेवता परदेशामध्ये अनेक देशांच्या ठिकाणी भेटी देणं, त्या ठिकाणी आपली तैनात करणं, यापेक्षा यांचं दुसरं कुठलं काम चालू झालेलं नाही। आणि म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही या केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींचा आणि देशाच्या संरक्षण मंत्र्यांचा जाहीर निषेध करतो। आणि या ठिकाणी जर अशा पद्धतीनं जर या आमच्या देशाच्या रक्षण करणाऱ्या सैनिकांचा जर घातपात होत असेल, याची सर्वोच्च जबाबदारी आदरणीय देशाच्या पंतप्रधानांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी घ्यावी, अशा पद्धतीचं मी या ठिकाणी आव्हान करतो। काश्मीरमध्ये जो अतिरेकी हल्ला झालेला आहे, तो भ्याड अतिरेकी हल्ल्याचा प्रथम मी इथे निषेध करतो। त्या भ्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये आपले 4 जवान शहीद झालेले आहेत। त्यामुळे हा अतिशय म्हणजे सीमाभाग जो आपला बाउंड्री आहे तिथे ही परिस्थिती रोजचीच आहे। काही वेळा हे निदर्शनात येते, काही वेळा येत नाही, पण हे सरकार कुठं लपवून ठेवून आम्ही लई व्यवस्थित देश चालवत आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न हा भाजप सरकार करत असतो। तेव्हा या भ्याड हल्ल्याची जबाबदारी या गृहमंत्र्यांनी घ्यावी आणि ताबडतोब आपला राजीनामा द्यावा, अशा मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत मागणी करतो। आणि या भ्याड हल्ल्याचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।